श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळी सकाळी असे बघा 3 शेगडीवर 3 आमचे चहा बनत आहेत. म्हणजे एक दूध आहे बाळासाठीचं आणि माझा दुधाचा आहे आणि मिस्टरांचा हा ब्लॅक टी इकडे करणं चालू आहे. तर असे वेगवेगळे बघा आमच्या इथं 2-3 प्रकारचे चहा बनावं लागतात. आणि इकडे मी आता आवरलं माझं आणि स्वयंपाकात आज बरंचसं काही केलं आहे, कारण उद्या ना बरीचशी गडबड होणार आहे. उद्या आहे एकादशी आणि शेवटचा गुरुवार आहे अधिक महिन्यातला. तर खूप अशी बरीच कामं आहेत. तर इकडे जेवणात रात्रीचा भात फोडणी दिलेला आहे, भाजी केली आहे, चपाती वगैरे करून झाले आणि म्हटलं की आता उद्या काही थोडंसं फ्रेश वाटायला म्हणून आजच नारळ पाणी वगैरे मी घेतले. तसं तर आठवड्यातून 1-2 वेळेस असतं, पण आज जरा कालही घेतलं होतं आणि म्हटलं की चला आजही नारळ पाणी पिऊया. बाळाला शाळेत सोडलं आणि मी नारळ पाणी वगैरे आम्ही पिलो आणि मग मी सायंकाळी निघाले होते खरेदीसाठी. तर जाता वेळेस इथे एक महादेवाचं मंदिर आहे आमच्या जवळच, तर तिथे इकडे भजन कीर्तन वगैरे चालूच असतं. तर तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि आता उद्या नंदेच्या धोंडे जेवण आहे, त्यांना बोलवायचं वगैरे आहे. तर त्यांच्यासाठी जोडवी पाहत होती मी. खूप अशी डिझाईन आहेत, पण अशी छोटीशी नाजूक घेतली मी, कारण ब्रॉड घेतली तर आवडते नाही वगैरे असं म्हणून. तर चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. फायनल ही डिझाईन केलेली आहे आणि उद्याचं व्लॉग स्पेशल असणार आहे, तर बघायला विसरू नका. आणि एकादशीच्या दिवशी जावई आणि लेक घरी येणं खूप चांगलं मानलं जातं. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.